वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल्यमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविधानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरणं सर्वलोकैकनाथं ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरु च शुक्र शनि राहु केत्वा कर्वन्तु सर्वे न मम सुप्रभात मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातहं वन्दे परमानंदं माधवम्। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्रवचनासाठी निवडलेला श्लोक गीतेतील प्रार्थनेमधला मुकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातहं वन्दे परमानंदं माधवम् हा श्लोक घेतलेला आहे। तरी मला जे पद्धतीने श्लोक सोडिता येईल त्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करीन। मज पामर आहे काय थोरपण पायाची वाहन पायेवरी, त्याप्रमाणे या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ असा आहे, जर मुका करोती वाचालम म्हणजे इतका वाचाळ बोलतो, वाचाळ म्हणजे ज्याप्रमाणे लहान मुले एकदा बोलायला लागल्यावरती नुसते प्रश्नावर प्रश्न विचारित असतात, त्याप्रमाणे मुका माणूस एकदम असा वाचाळ बोलायला लागतो आणि पांगळा माणूस पर्वत चढून जातो। आणि ते कधी होतं तर ज्या वेळेस भगवंताची कृपा असेल त्यावेळेस होतं। यत्कृपातहं वन्दे परमानंदं माधवं, त्या माधवाची किंवा त्या परमात्म्या आदिशक्ती मायेची ज्यावेळेस आपल्यावरती कृपा होईल त्यावेळेस कुठलीही गोष्ट अशक्य असेल ती शक्य करून दाखवल्याशिवाय राहणार नाही। तर प्रथम मी आपल्याला आता एक कथास्वरूपच थोडंसं सांगणार आहे, त्याच्यातूनच आपल्यालाही घ्यायचं आहे। मुकं करोति वाचालम म्हणजे आपल्याला थोडक्यात उदाहरण घ्यायचं। आपल्या इथं बालाजी महाराज कवठेकर जे आहेत ज्ञानेश्वरी पारायणासाठी, खरंच त्यांचं कितीही घ्यावा तेवढं थोडंच आहे। कारण आपल्याला जर समजा पासाईदान पाठ करायचं म्हणलं, पासाईदान पाठ होत नाही। साधा एखादा श्लोक पाठ करायचा असला श्लोक पाठ होत नाही। त्यांचे अख्खे गीतेचे संपूर्ण अध्याय पाठ असून संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखद्गत कंठस्थ आहे। कशाची कृपा आहे? यत्कृपातहं वन्दे परमानंदं माधवं, त्या परमात्म्याची कृपा झाल्यावरती अख्खी एवढी ज्ञानेश्वरी तोंडपाठ होणं शक्य नाही। परंतु ते आता 3रं वर्ष आहे त्यांच्या संगती आपण ज्ञानेश्वरी वाचत आहोत। एकही शब्द ती उचकाटून पाहत नाहीत आणि आपण वव्या जर बघितलं तर आपल्याकडून वाचताना सुद्धा शब्द चुकतात, परंतु त्यांचे मुखद्गत जे शब्द पडतात तर त्याच्यावरती आपण जे पाहतो शब्द, त्या शब्दात काना मात्रा उकार आपल्याकडून बोलता बोलता चुकून उकार चुकतो, एखाद्या वेळेस जोड शब्द चुकतो, एखाद्या वेळेस वेलांटी चुकती, त्यांचा एकही शब्द चुकत नाही। कारण की आपल्याला नंतर वाचून गेल्यावर कळतं आपण चुकलोत, बालाजी महाराज बरोबर म्हणत होते। इतकंही मुकं करोति वाचालम, इतकं बोलणं म्हणजे इतकं सोपं नाही। त्यांना एक देवच त्यांच्या हृदयात बसलेला आहे। त्या पद्धतीने बालाजी महाराजांचं एक उदाहरण सांगितलं तुम्हाला।
तसंच पांगळा पर्वत चढून जातो. उदाहरणं सांगतो. पांगळे पर्वत चढून बी जातात, परंतु एक तुम्हाला कुर्मदासाचं उदाहरण सांगतो. कुर्मदास हे पैठणमध्ये असताना त्या कुर्मदासांना एकदा कीर्तनाला जावं असं वाटलं, परंतु त्यांना मस्त परमेश्वराची भक्ती होती, त्यांची पांडुरंगाचं नितांत प्रेम होतं मस्त पांडुरंगावरती त्यांचं. परंतु त्यांचे दोन्ही पाय गुडघ्यापासून मोकळे होते, दोन्ही हात पपरापासून मोकळे होते. त्यांना जायचं म्हणलं तर कीर्तनाला उचलून न्यावं लागत असं. परंतु नितांत श्रद्धा त्यांची कीर्तनावरती, परमेश्वरावरती, पांडुरंगावरती नितांत श्रद्धा असल्यामुळं एक दिवस आईला म्हणले मला कीर्तनाला घेऊन चला. भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं पैठणमध्ये, आमचा सप्ताह चालू होता. मला म्हणले एक दिवस तरी मला प्रवचन कीर्तनाला न्या. मग त्यांची आई म्हणले तुला आता न्यायचं. म्हणलं तर कसं न्यायचं, तुला उचलून तिथंपर्यंत न्या. एकदा ने म्हणले मला उचलून, परत मी न्यायला सांगणार नाही. शेवटचं एकदाच कीर्तनाला घेऊन जा, मी परत न्यायला सांगणार नाही. मग त्यांनी कीर्तनाला त्यांच्या आईने त्यांना उचललं कुर्मदासांना आणि कीर्तनापाशी नेऊन सोडवलं. ते सरकत कीर्तनामध्ये भानुदास महाराजांच्या कीर्तनामध्ये येऊन बसले. भानुदास म्हणजे नाथ महाराजांचे आजोबा. त्यांच्या कीर्तनात बसले असता त्यांनी ते कीर्तन ऐकलं आणि ते भानुदास म्हणले बाबा तू कशाने आला रे कीर्तन संपल्यावरती. त्या कुर्मदासांना तू कसा आला, मला माझ्या आईने आणून सोडवलं म्हणजे खांद्यावरती. बरं म्हणले आता तू जाणार कसा. मी आता जाणार नाही. का बरं, मला तुमच्याबरोबर पंढरपूरला विठ्ठलाला भेटायला यायचं. त्यांची इतकी नितांत श्रद्धा होती विठ्ठलावरती आणि मनापासून जे ध्येय होतं, काय म्हणतात नाही, आपलं जी श्रद्धा जर असन किंवा इच्छाशक्ती जर असन, आपल्याला जर काही करावं असं वाटलं इच्छातून मनापासून किंवा एकदम श्रद्धेने, तर ती पूर्ण होतं असं म्हणतात. तर त्यांनी म्हणले मला पंढरपूरला जायचं. तू कसं येणार, आता आम्ही पायाने चालतो, तुला कसं चालणार. तुम्हाला काय म्हणले, मी चालतो, मला फक्त तुम्ही हा म्हणा, पंढरपूरला चल म्हणा, मी येतो. बरं म्हणले चल. मग चल म्हणल्याच्या नंतर त्यांना परवानगी मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते पहाटच उठले, लवकर 3च्या दरम्यान उठले असतील. आणि जे काय म्हणतात बीडपर्यंत का कुठपर्यंत ते त्यांचा जेव्हा मुक्काम होता पैठणपासून, त्या मुक्कामपर्यंत ते लोटांगडे घालेत खरकटत तिथपर्यंत गेले. आणि जिथं जिथं कीर्तनाचे मुक्काम होते तिथं ते पुढं जायचे, लोकांना सांगायचे नाथ ह्याचे भानुदास महाराजांची दिंडी पाठीमागून येत आहे पंढरीवरून, त्यांना जेवणाची सोय करा, त्यांना भाकरी आणा, असं म्हणून ते सांगून पुढच्या मुक्काला पुढं जायचे. नाथ महाराजांना येऊस तर ते भानुदास महाराजांना येऊस तर ते पुढचा मुक्काम गाठायचे. असे मुक्काम करत ते पार लहुळ गावापर्यंत आलेले आहेत. लहुळ गावापर्यंत ते लोटांग घालीत लहुळ गाव त्यांनी गाठलं. आणि लहुळ गावापाशी मात्र ते थकले आणि पांडुरंगाला सांगितलं आता मी येऊ शकत नाही म्हणल्यानंतर त्यांनी भानुदास महाराजांना सांगितलं आता मी इथपर्यंत तुमचा सोबती, इथून पुढं म्हणले आता माझा पांडुरंगाला निरोप सांगा, मी काही येत नाही. भानुदास महाराजांनी पूर्वी म्हणत होते संत एकामेकाला, माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. माझा एवढा नमस्कार देवाला सांगा तुम्ही. बरं म्हणले. भानुदास महाराजांनी त्यांचं ऐकलं. त्यांचा निरोप विठ्ठलापर्यंत पोहोचला. विठ्ठल त्या लहुळ गावापर्यंत पांडुरंग प्रत्यक्षात कुर्मदासाला भेटाय तिथं आले. मुकम करोती वाचालम पंगुलंगे येथे गिरम. गिरीवरतीच नाही, पर्वतावरतीच नाही, तर त्यांना वैकुंठाची वाट गवसली थेट. ह्याच्यात तरी श्लोकात तरी सांगितलं हे पर्वतावरती जातात पांगडे, परंतु ही पर्वतावरतीच नाही, तर ते प्रत्यक्षात थेट वैकुंठावरती गेलेले आहेत. कारण की देवांना त्यांना थेट त्यांचा वैकुंठाचे त्यांच्या स्वतःच्या हृदयात वैकुंठामध्ये जागा दिली. असे ते लहुळ गावचे कुर्मदास. दुसरी कथा सांगतो थोडीशी. एकदा सावता महाराजांची पत्नीने सावता महाराजांना हट्ट धरला होता. मला म्हणे रत्नाची कुडी पाहिजेत, कानामध्ये रत्नाची कुडी पाहिजेत. श्री हट्ट बाल हट्ट म्हणतात पुरवावं लागतो. म्हणून सावता महाराज म्हणले ठीक आहे आपण जाऊ. कुठं? कोल्हापूरमध्ये वाडी रत्नागिरीवरती. तिथं म्हणले रत्नासूर नावाचा राक्षस मारलेला आहे,
तिथं त्याच्या जी अंगावरती मुठीत जी रत्न होती ती संपूर्ण रत्नासुर म्हणजे संपूर्ण रत्नाचाच राक्षस होता. तो डोंगर संपूर्ण रत्नमय झालेला आहे. मग चला म्हणले तिथं जाऊन, मला बी ज्योतिबाचं दर्शन घ्यायचं आहे. ठीक आहे म्हणे, केले. आणि सावता महाराज कोल्हापूरला जाऊन रत्नागिरी वाडीवरती त्या ज्योतिबाच्या डोंगरावरती गेले असता त्यांनी म्हणले मी दर्शन करून येतो, तू तोपर्यंत इथं कुठं तुला सापडे रत्न तर पहा. तिने इकडं तिकडं कड्या कपाऱ्याने कुठं ओली उकरून टोकरून बघितलं, कुठं रत्न गारगुटी फिरगुटी चमकायच्या. कशाचे रत्न म्हणले, हे काहीतरी आपल्याला बोलतेत. ते दर्शन करून आले ज्योतिबाचं दर्शन करून आल्यावर सावता महाराज त्यांच्या पत्नीने सांगितलं, तुम्ही तर म्हणे म्हणजे इथं रत्न येतं, मला तर कुठं रत्न दिसत नाही, सगळे दगडच आहेत इथं. बरं म्हणले ठीक आहे. त्यांनी अशी दगडाची ओझळ भरून घेतली त्या मुरमाची, तिथं सगळे लाल दगड आहेत त्या रत्नागिरी वाडीवरती जे डोंगर आहे असे लाल मातीचे बारकाली खडी आहेत. त्यांनी असे उचलून घेतले वंजोळत घेतले असता काय झालं त्या प्रकार, तर वंजळीत संपूर्ण रत्न झाले त्या खड्यांचे. ते म्हणले तुला कोणचा बी ह्याच्यातलं घ्यायचं ते घे, आणि तुझी कुडीला बसशी होतेस ती बसवायची ती रत्न कानाची कुडी बारांची. ते म्हणले मला रत्नच सापडे म्हणल्यावर तुम्हीच एवढे मोठे रत्नाची खानच सापडी, मला रत्न तिथलची घेऊन काय करायचंय. ते कशामुळं झालं, यत कृपा तहम वंदे परमानंद माधव, त्या परमात्म्याची कृपा त्या सावता महाराजांना होती. त्यामुळे त्यांनी हातात वंजळ भरून जे दगड घेतले त्या दगडाचं रत्न झालं. का झालं, यत कृपा तहम वंदे परमानंद माधव, त्या परमात्म्याची त्यांच्यावरती कृपा असल्यामुळं त्यांना ते दगडाचे सुद्धा रत्न झाले.